भारताच्या राजकारणात हजारो कोटींचा पैसा फिरतो, पण हा पैसा कोण देतं, कोण घेतं आणि बदल्यात काय मिळत असतं? इलेक्ट्रोल बॉन्ड पारदर्शकतेचं साधन की भारतातील सर्वात आर्थिक घोटाळा? 2018 मध्ये केंद्र सरकारने इलेक्ट्रोल बॉन्ड योजना सुरू केली. उद्देश सांगितला, राजकीय पक्षांना मिळणारा निधी पारदर्शक कर. कोणतीही व्यक्ती किंवा कंपनी SBI मधून बॉन्ड खरेदी करू शकते आणि तो कोणत्याही राजकीय पक्षाला देऊ शकते. पण इथेच सुरू झाला वाद, कारण देणगीदारांचं नाव हे गुप्त ठेवण्यात आलं. विरोधकांनी आरोप केला, ही योजना म्हणजे काळ्या पैशाला पांढरं करण्याचा मार्ग आहे. जनतेपुढे प्रश्न उभा राहिला, कोणत्या कंपनीने पैसा दिला, बदल्यात त्यांना कंत्राट मिळालं का, सत्ताधारी पक्षालाच जास्त फायदा झाला का? सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निर्णय देत इलेक्ट्रोल बॉन्ड योजना रद्द केली आणि SBIला आदेश दिला, संपूर्ण माहिती सार्वजनिक करा. याच क्षणापासून भारताच्या राजकारणात भूकंप झाला. देणगी दिल्यानंतर त्या कंपन्यांना मोठी सरकारी कंत्राटं मिळाली का? तपास होणार का? भविष्यात निधी पारदर्शक होणार का? हा प्रश्न सर्व जनतेपुढे उभा राहिला. घोटाळा समोर आला आणि दिसलं, हजारो कोटींच्या देणग्या मोठ्या कंपन्यांच्या सहभागाने आल्या आहेत आणि सर्वाधिक निधी मिळालेला हा एकच पक्ष आहे. आता प्रश्न असा होता, ही देणगी होती की गुंतवणूक झालेली होती? फक्त राजकीय लढाई नाही, हा जनतेचा विश्वासाचा प्रश्न आहे. कारण लोकशाहीमध्ये जनतेला माहिती असणं हा त्यांचा अधिकार आहे. आपला पैसा कुठं उडवला गेला आणि पैसा कसा वापरात आणला गेला हे जनतेचा अधिकार आहे. इलेक्ट्रोल बॉन्ड सिस्टम सुधारण्यासाठी आणलेली योजना होती की राजकीय इतिहासातील सर्वात मोठं गुण आहे? तुम्हाला काय वाटतंय? कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच निर्भीड विश्लेषणासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बिनधास्त राजकारण बघायला विसरू नका. कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्हाला काय वाटतंय या घोटाळ्याबद्दल आणि भारत सरकार यावरती काय आक्षेप घेऊ शकते. कमेंट सेक्शनला नक्कीच कळवा.